खरीफ सीजन जोरों पर है, इसलिए राज्य भर में खेती का सामान बेचने वाले और व्यापारी एसोसिएशन ने अनिश्चितकालीन बंद बुलाया है। इसमें राज्य भर की 85,000 से ज्यादा व्यापारियों ने हिस्सा लिया। कंपनियां व्यापारियों को खाद लिंक करने के लिए मजबूर कर रही, इसलिए किसानों को भी ऐसा करना पड़ रहा। ऐसे मामलों में प्रशासन की तरफ से कार्रवाई की जाती है। इसके साथ ही अगर कोई बीज नकली निकलता है तो व्यापारी को जिम्मेदार ठहराया जाता। ये सब गलत है और व्यापारियों ने मांग की है कि इस पर तुरंत कदम उठाए जाए। हमारे प्रतिनिधि हरिदास टावरे ने इसका रिव्यू किया है। येईल आज तुम्ही कृषी विक्रेते सर्वजण बंद करताय, नेमकं काय कारण आहे, काय सांगता? या बंदचं प्रमुख कारण आहे की गव्हर्नमेंट मान्यता दिलेल्या कंपन्याकडून आणि गव्हर्नमेंटने ज्या व्हरायटीला रजिस्ट्रेशन केलं सेंट्रल बिल्डिंग मध्ये म्हणा किंवा विद्यापीठामध्ये त्याच व्हरायटी आम्ही बिलामध्ये घेतो, आमच्या डिस्ट्रीब्युटरकडून घेतो, अथॉराइज डिस्ट्रीब्युटर घेतो, आम्ही रिटेलर ह्या नात्याने विकतो, आम्ही शेतकऱ्याला खाली पॅकमध्ये विकतो, पाक्यामध्ये विकतो. याचं सॅम्पल फेल गेलं याच्यामध्ये आम्हाला जिम्मेदार धरलं जातं, आमच्यावर कारवाई होतात. आमच्या महाराष्ट्रामध्ये हजारो व्यापाऱ्यावर नागणिक कारवाई केल्यात. गव्हर्नमेंटने त्या सुद्धा मागे घेतल्या पाहिजे, कारण त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्याची कुठलीही कसलीही त्यांची चूक नाहीये. खत लिंकिंगचा सगळ्यात मोठा विषय आहे. कंपनी ज्यावेळेस आम्हाला 10 टन युरिया किंवा 10 टन डीएपी नावाचं खत देते, त्या खताबरोबर कमीत कमी 1 ते सव्वा लाख रुपयाचं इतर मटेरियल देते. इतर मटेरियल हे खराब आहे असं आम्ही कधी म्हणणार नाही, पण आम्हाला त्याची आज गरज नाही. आमच्या शेतकऱ्याला त्याची आज गरज नाही. आता सध्या कशाचा विषय आहे, आता सध्या पुढचा हंगाम आहे तो कापूस, बाजरी आणि इतर पिकाचा हंगाम आहे. त्याला लागणारी पिकं पाहिजे, त्याला लागणारे उत्पादक पाहिजे. ते उत्पादक आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही घेऊ. नॅनो युरियाचा विषय असेल, नॅनो डीएपीचा विषय असेल, सल्फरचा विषय असेल, पीडीएम पोटॅशचा विषय असेल, हे उत्पादक चांगले आहेत किंवा नाहीत हा आमचा विषय नाही, पण ते आम्हाला आज नको. आणि जर पाहिजे असेल तर ते आम्ही वेगळे घेऊ ना. आम्ही त्याचे शेतकरी जशी डिमांड असेल तशी आम्ही मागवू. तुम्ही खताबरोबर का देताय, तुम्ही युरिया बरोबर का देताय, हा आमचा सगळ्यात मोठा सवाल आहे. या संपामध्ये महाराष्ट्रातले 85,000 स्वतः होऊन याच्यामध्ये सामील झालेले दुकानदार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 5,000 दुकानदार सामील झाले आहेत. असे महाराष्ट्रामधून सगळीकडून स्वतः होऊन याच्यामध्ये संपामध्ये सामील झाले आहेत. आणि हा जो कडकडीत बंद आहे हा तळतळीने केलेला बंद आहे. हा काय कुठल्या एखाद्या राजकीय नेत्याने किंवा कुणी संप केलेला नाही. हा व्यापाऱ्याचा संप आहे आणि व्यापाऱ्याला कुणी कमी समजू नये. व्यापारी ताकद खूप मोठी ताकद आहे. कृषी व्यापाऱ्याला गव्हर्नमेंटनी कृषी मंत्र्यांनी कमी समजू नये. आज आमची जी तळतळ आहे, आमच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे. आज आम्हाला जर खतामध्ये लिंकिंगमुळे जर आमचं जर नुकसान होत असेल, आमच्या शेतकऱ्याचं नुकसान, आम्ही बी कुठेतरी शेतकऱ्याची मुलं आहोत, आमच्याकडे बी जमिनी आहेत. आमची जमीन जर नापीक झाली, आमच्या जमीन जर तुमच्या त्या उत्पादक म्हणून नापीक झाली, त्याला जर उत्पन्न मिळणार नाही, एकंदरीत सर्व जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये आपल्या भारताचं, आपल्या देशाचं सुद्धा नुकसान आहे. तुम्ही असे उत्पादक बंद करा आणि आम्हाला जे खत लागतंय तेच खत द्या आणि आमच्या शेतकऱ्याला तेच खत उपलब्ध करून द्या. हाच आमची मागणी आहे.